ठिकाणी आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ वाटत पण हा बुवाच बंद पडलाय, हाच बंद पडलाय. याचा घड्याळाशी आणि ह्याचा काही संबंध नाही. भास्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीन दादा गोडिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पहार दरबारवर्षी पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या पिढीचा माझ्या सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राडा होणार. अरे राडा नाही तुला घोडा कसा लावतो असं वाटतं. आज राडा नाही बुवा, तुला आज घोडा लावतो असा लावतो. बुवा काय म्हणतो आहे ना, कचकच. काय म्हणतो बुवा? कचकच नाही आता, झटपट आणि पटापट. कसा बघतो? कचकच नाही बुवा, पचपच आता बुवा. आता कचकच. बघा मित्रांनो, विषय काय बघा, बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो. कचकच नाही आता, पचपच. तो आवाज आहे, फटाकड्या कशा उडतात सांगता, आवाज आहे, पचपच. अरे अरे विषय काय? ए बरोबर ऐका रे, विषय काय? गोरक्षदादा शूटिंग करा जरा, वाईस तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय? तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतो माझी बारी लावा, ही तुझी लायकी, यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ए बुवा, ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी. तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो असं. कारण मित्रांनो विषय काय का? विषय काय? भास्कर माऊली मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच आज. विषय काय बरोबर? आज मी कलगीवाला आहे, बरोबर ना? मी बाजू कोणाची मांडतोय? काय रे पोरांनो, बाजू कोणाची मांडतोय? बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय? काय जुतुदा? मग शेवटचा तो विषय जो गोवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या, छोटा बदला. ऐका, ऐकून पोरीच लपड याच काहीच झालंय. कुणाचं कुणाचं? आज बाजू कोणाची मांडतोय? बाईची. पोरगी कोणाची? पोरगी कोणाची? पोरगी कोणाची? तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर, आज तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस बुवा? ऐकून म्हणतो पोरीच लपड याचं काहीच झालंय त्याचं. म्हणतो समाज मला इशारा कापी. अरे तुला नेले ना, तुला जगण्याचा अधिकार नाही. तुला 8 वर्षाखाली फेकला पाहिजे. तुला अधिकार नाही जगायचा. कारण हे सांगतो तुला, ए सुशांत बुवा, अरे पोरांनो खरं सांगा रे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे? त्याला काला रेडा बोललो, पालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादा रेडा आहेस, भादा. तू रेडा भादा आहेस. विषय कसा आणला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं? पालीचा काला गुलाबजाम है ना, आणि याला कापला तर गावाला खपायचा नाही. हो बघा, वाटणे ह्याला अटकेचा काय सोडकीचा डुकरा या कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा, मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्यात विषय का म्हणून म्हणतो की जोड्या जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी, तू माझा नाव, तू माझा नाव करायचा नाही. तू काय म्हणतोस? तू काय म्हणतो? तुला मी सांगतोय अजून मुंबई 7 बाकी आहेत. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट, गावाला भेट म्हणतो. कधी पण भेट, कुठं पण भेट, नाक्यावर भेटायला फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे. 2027 चे ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांच्या अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, वबालतोयस माझ्यावर ना. 2 बाऱ्या ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं. हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकानं ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी. मी बोलणार होतो मित्रांनो. विषय काय माहितीये काय? ए बुवा,
अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काल्या रेड्या, तुला इथं विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतो इथं? आणि परत म्हणतो आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बाका सूर, तुझा कसा काढतो म्हणतात बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय का ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी, अहो त्या आडी राणी आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाणीला मस्ती, काय करावं वेड्याला. अरे येडा बोला ना म्हणून म्हणतोय. अहो काय करावं वेड्याला, मग कसं आणू मी वाड्याला. याला धरून कसं आणू मी वाड्याला, या माजलेल्या रेड्याला. 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 हो ऐका हो धनी त्या आडी राणी, आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाणी मस्ती, काय करावं वेड्याला, काय करावं वेड्याला. कसं आणू मी वाड्याला, या माजलेल्या रेड्याला. 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 ए रेड्या तुला काय सांगितलं हितनं पण वडील तुला. वा म्हणतो तुझा आणि माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगाट. अरे तू शेंगाट, अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चालला तुला पूर्ण उरलोय. म्हणून तुला हवा तसा लागलोय बुवा मला आज. अरे तू काय म्हणतो? अरे मुळात आहे ना, मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचा नाही तुला आज सांगतोय. कारण काय की रंगदेवता आहे, पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात आणि हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला रेडा नाही, हा येडा आहे. त्याचं कारण काय? अरे तुला भेद नाही कळलं, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची, माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय. 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी मला सुरुवात नाही, तरी गांगावला आहे, तरी स्केल हलतोय आणि म्हणतोय राजेश मला धसका घ्यायचा तुला. अरे तू अरे तुला जुमानच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही. आपल्या यादीतला माणूस एकच, शाहीर विकास शेठ लांबोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे, म्हणतो गराटी इज ब्रँड. हा म्हणतो गराटी इज, अरे ब्रँड होऊन गेला, तू ब्रँड झालेल्या पिक्चरचा डायरेक्टर गेले या. तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी गराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत गराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतो तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय, तू म्हणतो मी मथुर बाका सर, तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो म्हणता बघ. कारण मित्रांनो विषय कसा आहे, एकाच खाली वाजवा मला इथं कोणता होता उगाच तो सुरात नाही आहे, तो बेसूर झालाय आज. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे. हा ऐका तत्पूर्वी बुवांच्या गवळीची आहे ना, गवळ बुवा काय म्हणतो ऐका. हा ऐका हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं ना पोरांनो, हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा काला काला. असंच बोलला ना, काय बोलला रे? हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटावलंय तिला तुला हवाय, तुला हवाय काय? हाताची घडी तोंडावर बोट सुशांत बुवा भिकार टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला, तू कधी बघा आला होता? अरे राजेश बुवा दिसल तरी मेरा तुला कालोक्यात उभा का लोक म्हणतील खबीसाला घाबरून पडतील घरात. म्हणतील खबीसाला खबीस. अरे मेल्या दात पाडराय तेवढं सुजल, बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू. मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस तू, कुठं माणूस आहे सांग मला. ए बरोबर ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे काय म्हटला सेंटर फ्रेश आहे ना, दात चमकतील तुझं तेवढंच. त्याचं म्हणते पोरा म्हणते आला 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 खबीस आला काला खबीस. ए बुवा ए पोरानो पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे, काय बोललो? आता हा म्हणतो पण त्याला दाताला धसती म्हणतो, धसती तुझी
आज नाही घेतली इथनं पुढं पण घेणार नाही. तुला किती माझ्यासोबत हे विषय का मित्रांनो, हे फक्त कशासाठी चाललंय? राजेश बुवाला आजमावायला. ए बुवा, तुझ्या बच्चं काम मला म्हटलं ना मुदशील, तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला. तुझ्या बच्चं काम नाही, तुझ्या बच्चं काम. गराटे आज काही साला होऊन जाऊ दे. याचा पराठे कसा भासतो बघा फक्त मी. आज मोबाईल दाखवायचा नाही माझा. मी तुम्हाला काय सांगितलंय, ह्याला टायमिंग किती ठेवायचं मी ठेवतो बरोबर. तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचं ना, तुला माझ्या घरावर यायचं मला दाखवतो तुला. पण विषय का है ना, गोरी हे कलैया पहना दो तुझे हरी हरी चुड़िया अपना बना ले मुझे बालमा. ऐका गवडीत बुवा काय म्हणतो, हा गवडीचा विषय. बुवा काय म्हटलं, फोडायला ह्यांची हंडी असं काहीतरी बोलला. विषय कसा आणला बघा. आला फोडा या हंडी तुझी घरी न कोंडी, पोरीनो नाही याला सोडायचा. अग कराया लाल आला हा गाल चार चौघात वाढायचा. मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा. आला फोडाया तुला नाही सोडायचा, पोरीनो नाही याला सोडायचा. विषय काय बघा मित्रांनो, मी याला पहिल्यापासून मान सन्मान देतोय. हा म्हणतो तुझा गुरु, तुझा. तू एवढा मोठा नाहीस बुवा, तुला काय सांगतोय बुवा माहितीये ना, हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना, ह्याला जरा माणसात ठेव. तुला आज सांगतोय बुवा, एवढा चांगला गळा आहे हा तोंड आहे ना तुझा, गटार जो होतोय ना गटार, याला जरा माणसात ठेव. तू चांगला चमकशील अजून. कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा, माझा शब्द आहे तुला. पण हा तू आहे ना, हा कशाला कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा. आणि म्हणून धावना पावना रे गाणं सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा, विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर. भास्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो, एका बापाचा असशील. अरे तुझ्या काय बापाचा मी काय देणेकरी आहे? एकाच बापाचा आहे आणि खानदानी आहे बुवा. आडग्या गुडीचा बाडगाशाला अवसाला पाटक्या बना आहे बुवा. जातीवंत शेला राजेश बुवा म्हणून सांगतोय. आणि म्हणतो नाद करतो बाबा, तुझा नाद नाही. तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा आहे. तुझ्या नादाला आपण लोकांचं जोडं खातोय कोण? मी आपला हायतोच बरा आहे. पण विषय काय म्हणतो, एका बापाचा असशील तर खरा बोल. मी का तुझा देणं करी नाही, पण बाबा माझा उत्तर दिल्यास चुकलेला आहे. तुला आज सांगताय आहे ना, खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतो तुला, माझा उत्तर चुकलेला आहे जे तुम्ही दिलंय. विषय का परत बुवा म्हणतात, माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा, तेव्हा हा म्हणतात मुतायचा. अरे माझं वय 30. ए बरोबर, हा विषय पटतोय का बघा. ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा, माझं वय आहे 30. म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा, तेव्हा माझं वय 16 असेल. म्हणजे आता मुतायचा आणि हागायचा कोण तुम्हीच ठरवा आता. अरे काय याला बोला कराटे नो हो. हा येडा तुम्हाला कसा भेटला हो? त्या येड्याला कशाला आणलं? म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा, तेव्हा म्हणतो चड्डीत. अरे 16 वर्षाचा पोरगा काय चड्डीत मुतल? 16 आणि 14 30. हे बरोबर आहे ना. 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतल. आता तुला अजून आतुरात मुताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस. आणि अजून किती वेळ सांगा फक्त. मी किती झालाय? 11 वाजता बंद ना. 2 मिनिटं फक्त त्या शेवटची, फक्त 2 मिनिटं बघा. विषय का हा अजून काय म्हणतो, हा तुला लागणार म्हणतो भर चौकात. आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागला लोकांना आधीपासूनच माहिती. आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश बुवा कसा लागणार आहे तो. विषय का हा तुझा सुनमान त्याची केली घाण, तुझा सुनमान त्याची केली घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. गाबवा झालास चमडी चोर, गाबवा झालास चमडी चोर, गाबवा झालास चमडी चोर. तुझा सुनमान त्याची केली घाण, तुझा सुनमान त्याची केली घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. गाबवा झालास चमडी चोर. Oh
शाहीर इंद्रदेवाचा विषय गायलाय तुमच्यासारखा अहो आहे ना वड्यासाठी माहिती नाही बुवा इंद्रदेवाचा विषय गायलाय गौतम ऋषींचा फोटो रूम गेला अहिल्याला भोग द्यायला तो विषय चमडी चोर झाला स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा हा विषय पटवून दिलाय पुराव्यानिशी आणि म्हणून नको या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी दादांचा आज वाढदिवस आहे दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश राजांची प्रार्थना करतो दादांचा वाढदिवस आहे चोंडावरला ह्या चोंडावर म्हणून म्हणताय का दादांचा वाढदिवस मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा आज वाढदिवस आहे अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा या ठिकाणी फरमाईश दिली आहे भावना पावणारे गाणार एका पर्यंत शिकतो ऐका या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारला या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारला तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना श्री गणा माझी तुला वंदना भावना पावना भावरे गणा भावना पावना भावरे गणा रात्र जोडलेली सोगपार शाहीर तुमचा विषय आज तुम्ही विषयाला दोन बाजू वेगळ्या दिल्या पुढचा शाहीर आपला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुराव्याने हात घालेल अशी ग्वाही देतो माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा